लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या जीएसटी कार्यालयातील 2 अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने मोठी खळबळ उडालेली आहे। नाशिकच्या राज्य सरकारच्या जीएसटी कार्यालय आपण बघतोय आणि इथले उपायुक्त दर्जाचे आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या 2 अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीवर अँटी करप्शन ब्युरोच्या विभागाने कारवाई केलेली आहे। तब्बल 1,25,00,000 रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आलेली होती। ज्या तक्रारदाराने ही तक्रार केलेली होती त्याच्यावरची कारवाई पूर्ण करावी आणि लवकरात लवकर ही तक्रारीचा निपटारा करावा यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता। त्यानुसार मुंबईच्या अधिकाऱ्यांकडे या तक्रारीची नोंद करण्यात आली आणि त्यानंतर काल दुपारपासून ही कारवाई सुरू झालेली होती। रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती आणि आपण बघतोय आताही अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांची काही वाहनं या कार्यालयाच्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळत आहेत। आजही काही कागदपत्रांची तपासणी ही जीएसटी विभागाच्या कार्यालयामध्ये सुरू आहे। सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदे या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे। 1.25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली होती, मात्र तडजोड ही साधारणतः 1 कोटी रुपयापर्यंत करण्यात आली आणि या लाचेचा पहिला हप्ता 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना जो खासगी व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या घराची झडती करण्यात आलेली आहे। कागदपत्रांची झडती करण्यात आलेली आहे। त्याचे मोबाईल फोनसह इतर कागदपत्र जप्त करण्यात आले आणि त्याचबरोबर ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लाचेची मागणी करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता त्यांची देखील कसून चौकशी सुरू आहे। आज दुपारनंतर या तिघही संशयित आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।